नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी बघूयात आजचे हेडलाईन्स। वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव, 7 वर्षे उलटूनही भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण। खासदार जगदीश शेट्टर यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी। जयेश पुजारीने दिल्या पाक समर्थक घोषणा, सखोल चौकशी करूनही नाही दिले सहकार्य, पोलिसांनी दिली माहिती। मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी युवा मये समितीचे उपक्रम स्तुत्य, स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेणे आवश्यक, मध्यवर्ती मये समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांचे प्रतिपादन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 5 जून पासून वृक्ष लागवडीचे काम प्रगतीपथावर असल्याचे बेळगाव वन संरक्षण विभागाचे अधिकारी SK कल्लोळकर यांनी सांगितले। पर्यावरण संवर्धनासाठी 5 जून पासून जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून वृक्ष लागवडीचे काम प्रगतीपथावर असल्याचे बेळगाव वन संरक्षण विभागाचे अधिकारी SK कल्लोळकर यांनी KMM मराठीशी बोलताना सांगितले। ते पुढे म्हणाले की सध्या 2.98 हेक्टर भागामध्ये वृक्ष लागवड प्रगतीपथावर आहे। RPD योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात येत असून आता 12,85,000 रोपांची लागवड करण्यात आली आहे। याचा फायदा त्या भागाच्या शेतकऱ्यांना होत आहे। वनशेती प्रोत्साहन योजना 10 वर्षांपासून सुरू असून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या जमिनीतील रोपांच्या देखभालीसाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे असे ते म्हणाले। ನಾನು ಪರಿಸರ ಪ್ರೇಮಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪರಿಸರ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ NGOಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ನನ್ನ ವಿನಂತಿ ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈಗ ಮಳೆಗಾಲ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ತಾವು ನೆಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀರಿ ಆ ಸಸಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವನ್ನ ಅರಣ್ಯೀಕರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು। ಮತ್ತು ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನು ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮರಗಳ ಆಗುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವು ಇಲಾಖೆಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ सर। धन्यवाद सर, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। सध्या राज्यातील काँग्रेस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। आपल्या चुका झाकण्यासाठी येडियुरप्पा सारख्या लोकांना अटक करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत असा आरोप जगदीश शेट्टर यांनी केलाय। सध्या राज्यातील काँग्रेस सरकारची कोंडी झाली आहे। नागेंद्र यांनी राजीनामा दिला आहे। बेळगाव लोकसभा सदस्य जगदीश शेट्टर यांनी आरोप केलाय की काँग्रेस आपल्या चुका झाकण्यासाठी येडियुरप्पा सारख्या लोकांना अटक करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात अटक वॉरंटच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना जगदीश शेट्टर म्हणाले, येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो खटला दाखल झाल्यापासून 2 ते 3 महिने झाले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी वेगाने सुरू आहे। यामध्ये राजकीय कारण असल्याचा संशय सर्वांनाच येतोय। गृहमंत्री परमेश्वर यांनी सांगितले होते की येडियुरप्पा यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेने 50 ते 60 लोकांविरुद्ध अशाच तक्रारी केल्या होत्या। ती एक मानसिक आजारी महिला होती। या तक्रारीला इतके महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले। ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದು 2-3 ತಿಂಗಳಿಗೆ ನಾನು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ವಿರುದ್ಧ ಪೋಕ್ಸೋ ಕೇಸು ದಾಖಲಾಗಿ 2-3 ತಿಂಗಳಾಯಿತು। ಅವಾಗೂ ಭಾಳ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಸುದ್ದಿಗಳು ಬಂದು, ಆದರೆ ಈ ಕಳೆದ ಎರಡು ದಿವಸದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ತೀವ್ರಗತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಕಾರಣಗಳ ಒಂದು ಸಂಶಯ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ। ಹಿಂದೆ ಇದೇ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಪರಮೇಶ್ವರ್ ಏನಂತ ಅಂದರು, ಯಾರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಳ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು 50-60 ಮಂದಿ ಮೇಲೆ ಹಿಂಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಡ್ರಿ, ಒಂದು ಮಾನಸಿಕ ಅಸ್ವಸ್ಥ ಇದ್ದಂಥ ಹೆಣ್ಮಗಳಕ್ಕಿ ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡಿದರು। ಅಂದರೆ ಈ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಗೆ ಅಷ್ಟು ಮಹತ್ವ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹೇಳಿದರು। ಈಗ 2 ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಯಿತು ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಈಗ ಸರ್ಕಾರ ಇಕ್ಕಟ್ಟಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ, ನಾಗೇಂದ್ರ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಮುಚ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ತೋರಿಸಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತೊಂದು ಅಂತೇಳಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅಂತವ್ರನ್ನ
ಇವತ್ತು ಜನರ ಒಂದು ಮನಸ್ಸನ್ನು ಬೇರೆ ಕಡೆ ಎಳೆಯುವಂಥದ್ದು, ಬೇರೆ ಕಡೆ ಗಮನ ಸೆಳೀಲಿಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಪ್ರಯತ್ನ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ ಅವಳು ಸತ್ತು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ತಾಯಿ. ಹೀಗಾಗಿ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು ಯಾರು ಸಂತ್ರಸ್ತ ಅಂತಾಳ ಆಕಿದು ವೈಯಕ್ತಿಕವಾದಂಥ ಯಾವುದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವುದು ಇನ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರನ್ನ ಈ ಸಲ ಇದರಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸಿಕ್ ಹಾಕ್ಸುವಂಥದ್ದು ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ ನಡೆಯುವಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ರೀತಿ ರಾಜಕೀಯ ಕಾರಣ ಸಲುವಾಗಿ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಭಾಳ ಒಂದು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಬಹುಶಃ ನನಗನ್ಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ಯಾವಾಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಮತ್ತು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಯಾವುದೋ BJP ಅವರು ಏನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮೇಲೆ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹಾಜರಾಗಿ ಬಂದಮೇಲೆ ಇದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಸುಮ್ ಕೂತಿದ್ರು. ಈಗಾಕೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪರ ಮೇಲೆ ಇದು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ, ಯಡಿಯೂರಪ್ಪನ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಅದು ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಕಾನೂನು ರೀತಿನೂ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ರೀತಿ ದ್ವೇಷದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬಾರ್ದಂತ ಒತ್ತಾಯವನ್ನು काँग्रेस पार्टीने ನಾವು. थँक्यू. तक्रारदार मृत झाला आहे. पीडित मुलीकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. येडियुरप्पा यांना या प्रकरणात अडकवण्याचा कट आहे असे मला वाटते. राजकीय कारणास्तव अशा मोठ्या व्यक्तींना गोवणं योग्य नसल्याचेही जगदीश शेट्टर म्हणाले. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान समर्थक घोषणा देणारा शाकीर उर्फ जयेश पुजारी याची पोलिसांनी चौकशी केली असली तरी आरोपी सहकार्य करत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं. बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान समर्थक घोषणा देणारा शाकीर उर्फ जयेश पुजारी याची पोलिसांनी चौकशी केली असली तरी आरोपी सहकार्य करत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी केली असली तरी पोलिसांसमोर त्याने तोंड बंद ठेवले होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंध असलेला आरोपी जयेश कोणाच्या सांगण्यावरून पाक समर्थक घोषणा देत होता याची माहिती पोलिसांना देत नसल्याची माहिती मिळाली आहे. मंगळूरच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आणि विविध गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर हुसेन हिंडलगा तुरुंगामध्ये आहे. त्याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी हिंडलगा कारागृहातून गडकरींना भ्रमणध्वनीवरून धमकीचे फोन केले होते. 10 कोटी न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी जयेशला ताब्यात घेऊन त्याची परत हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी बेळगाव येथील सांब्रा विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी बेळगाव येथील सांब्रा विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जगदीश शेट्टर यांनी बेळगाव एव्हिएशन ऑथॉरिटीच्या विकासाबाबत राज्य व केंद्र सरकारकडून प्रलंबित विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. 322 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या डोमेस्टिक टर्मिनल T2 याच्या विकास कामांच्या स्थळांना त्यांनी भेट देऊन प्रकल्पांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी विमानतळ संचालक S त्यागराजन, DGM PS देसाई आणि इतर अधिकारी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर
स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राजस्थानमधील वाल्मिकी समाजातील रामेश्वर वाल्मिकी नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने शुक्रवारी निदर्शने करून राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले। राजस्थानमधील वाल्मिकी समाजातील रामेश्वर वाल्मिकी नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा करावी यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने शुक्रवारी निदर्शने करून राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले। राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एका गावातील रामेश्वर वाल्मिकी या 27 वर्षीय दलित तरुणाचे त्याच गावातील दारू माफियांच्या टोळक्याने अपहरण करून त्याचे हात पाय बांधून अज्ञात ठिकाणी नेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। केंद्र सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा, तसेच राजस्थान सरकारने दारू कर्जमाफी बंद करावी अशी मागणी त्यांनी केली। वो यहाँ पर है, अभी से कम 15-20 दिन 25 दिन के पहले राजस्थान के झुंझुनू डिस्ट्रिक्ट के अंदर एक हमारे दलित युवक की पीट कर हत्या कर दी है। अगर आप कारण सुनेंगे तो बहुत भी एकदम चिल्लर कारण था, लेकिन मुद्दा देखने की इस बात का है, दलित यानी कि बिल्कुल एकदम जानवर के समान किए हुए हैं। तो मैं सीएम चीफ मिनिस्टर श्रीमान भजन लाल शर्मा जी को यहाँ पर मेमोरेंडम दे रहे, हमारे कर्नाटक के सारे दलित भाइयों के तरफ से, हमारे बेलगाम डिस्ट्रिक्ट के भाइयों के तरफ से, थ्रू ऑनरेबल डीसी के जरिए हम चीफ मिनिस्टर राजस्थान को इस मेमोरेंडम के जरिए हम इस मेमोरेंडम के जरिए इत्तला करना चाहते हैं कि इस तरह से जो आघात अपने दलित समाज पे क्या खाली राजस्थान पे सारे हिंदुस्तान के दलितों को अपने ठेस पहुंचाई हुई है। तो हम आपसे अपील करते हैं कि इसके आगे इस तरह से कोई इंसिडेंट राजस्थान में नहीं होना चाहिए। हमारी डिमांड ये है, जो भी हत्या किए उसको सीबीआई इनक्वायरी के मैक्सिमम ऑफ द पनिशमेंट पहली बार के पे दिए जाए।
अपर कास्ट जो भी था वहाँ पर इन्वेस्टिगेशन करके सबसे कड़ी से कड़ी सजा उनको दी जाए। और दूसरी बात, जो भी उनके माता पिता जो है उनको इसका कंपनसेशन, मैक्सिमम कंपनसेशन दिया जाए। और जो सर्विस में थे, गवर्नमेंट की सर्विस, उनके घर वाले किसी व्यक्ति को दिया, ये सबसे बड़ी हम डिमांड रख रहे हुए हैं। और सबसे बड़ी बात यानी कि दलित यानी को बिल्कुल जानवर के तरह इस्तेमाल किया जा रहा है, इसको रोकने की सबसे बड़ी बात है। आप कंपनसेशन दे देंगे आप। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव शहरात 2016 मध्ये रिंग रोड भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र ती अद्याप पूर्ण झाली नसल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। बेळगाव शहरात 2016 मध्ये रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली, मात्र ती अद्याप पूर्ण झाली नसल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते। Actual portion has been taken out. Actual position. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಅವರು ಇದ್ದಾರೆ ಸರ್, ಇವರೇ ನೋಡಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ ನಂಬರ್ 1 ಎಷ್ಟು ಎಕರೆ ತಗೋಬೇಕಾಯ್ತು? ಪ್ಯಾಕೇಜ್ ನಂಬರ್ 1 500 acres ತಗೋಬೇಕಾಯ್ತು. Actual portion ಕೊಡಿ. ಅದು ನನಗೆ ಓವರ್ ಆಲ್ ವಿಲೇಜ್ ವೈಸ್ ಬೇಡ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಪ್ಯಾಕೇಜ್ ನಂಬರ್ 1 ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಎಕರೆ ನೀವು ಅಕ್ವಿಷನ್ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು? 500 acres ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು. ಅಲ್ಲ ಅದ್ರಾಗ ಎಷ್ಟು ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ, ಇದು ಎಷ್ಟು ಅಕ್ವಿಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. ಅವಾರ್ಡ್ ಆಗಿ ರೈತರಿಗೆ ಅಮೌಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಖುಷಿ ಎಲ್ಲ ಯಾವುದೋ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿ ಇಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು 10 ಎಕರೆ ಜಮೀನು ಕೈಯಾಗಿದೆ, ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. ಎಷ್ಟು ಎಕರೆ ಕ್ಲಿಯರ್ ಇದೆ? 40 ಎಕರೆ. ಈಗ ಟೆಂಡರ್ ಕೆಲಸಕ್ಕೆ state assembly elections were there, sir, so they were divided into three. There were so many reasons, sir. There was public resistance. They did not get the position of the land. Even for 3D, that is the final notification, we could not get it done on time. So we were expecting that 3D will be done immediately, and after that we can take. Okay, apart from this, now you proceed for the land acquisition. What is the problem for land acquisition? ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಹೇಗೆ ನೋಡಿ. ಈಗ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು? ಬರೀ 6 months ಆಯಿತು. ಪ್ಯಾಕೇಜ್ ನಂಬರ್ 1 ಓನ್ಲಿ 6 months. ಇದು ಈ ರಿಂಗ್ ರೋಡ್ಗೆ ಅಮೌಂಟ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು? This was included in Bharatmala. Okay. When it is included? 2017. Now we are in 2024. Land acquisition we started process 6 months early. 2022 we started, sir. This preliminary notification was done in 2022 start ಆಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿಂದ 24 2 ವರ್ಷ ಬೇಕಾಯಿತು. ಇನ್ನೂ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಪೈಸಾ ಒಂದು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಪೇ? ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ಪೇಮೆಂಟ್ ಎಷ್ಟು ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು? ಟೋಟಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ? ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 50%, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 50%, ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಮೈ ನಾಲೆಜ್. ಕ್ಯಾಲಿ ಕಾಸ್ಟ್ 50%. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರು ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 50%. ಅಮೌಂಟ್ ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಅಮೌಂಟ್ ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅಮೌಂಟ್ ರೈತರಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಬೇಕಲ್ಲ, ದುಡ್ಡಿದೆ. And this state assembly elections were there, sir, so they were divided into three. There were so many reasons, sir. There was public resistance. They did not get the position of the land. Even for 3D, that is the final notification, we could not get it done on time, sir. So we were expecting that 3D will be done immediately, and after that we can take. Okay. Apart from this, now you proceed for the land acquisition. What is the problem for land acquisition? ನೀವು ಹೇಳ್ರಿ ಹೇಗೆ ನೋಡಿ. ಈಗ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು? ಬರೀ 6 months ಆಯಿತು. ಪ್ಯಾಕೇಜ್ ನಂಬರ್ 1 ಓನ್ಲಿ 6 months.
ಇದು ಈ ರಿಂಗ್ ರೋಡ್ಗೆ ಅಮೌಂಟ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು? Bharatmala, okay. When it is included? 2017. Now we are in 2024. Land acquisition you started process 6 months early. 2022 we started, sir. Preliminary notification was done in 2022 start ಆಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿಂದ 24 2 ವರ್ಷ ಬೇಕಾಯಿತು. ಇನ್ನೂ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಪೈಸಾ ಒಂದು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ವಾಟ್ ಇಸ್ ಅ ಪೇ? ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪೇಮೆಂಟ್ ಎಷ್ಟು ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು? ಟೋಟಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಎಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು? ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 50%, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 50%, ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಮೈ ನಾಲೆಜ್. ಕ್ಯಾಲಿ ಕಾಸ್ಟ್ 50%. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರು ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 50%. ಅಮೌಂಟ್ ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಅಮೌಂಟ್ ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ರೈತರಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ರೊಕ್ಕ ಬೇಕಲ್ಲ. ದುಡ್ಡಿದೆ. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रिंग रोडसाठी 7 वर्षे उलटून गेल्यानंतरही भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. बेळगाव शहरात हे जनक्षोभाचे लक्ष आहे. रिंग रोडची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी जगदीश रोहन आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. दक्षिण मतदार क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी ड्रेनेजची समस्या असल्याने रस्ता खुदाई करण्यात येत आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतोय. दक्षिण मतदार क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची समस्या पाहायला मिळते. ड्रेनेज समस्या राहिल्यामुळे ठिकठिकाणी रस्ता खुदाई केला जात आहेच, त्याबरोबर रहदारीस अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यावरील खानापूर RPDला जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेज चेंबर खुला करून ठेवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. रस्ता खुदाई केल्याने रस्त्याचे नुकसान तर होत आहे, पण त्याबरोबरच रहदारीची समस्या निर्माण झाली आहे. हे काम कधी संपणार असे नागरिकातून बोलले जात आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी खुदाई करत असल्याने 12 महिने या ना त्या कारणाने नवे रस्ते खुदाई केल्याने आर्थिक नुकसान तर होत आहे. याकडे लक्ष कोण देणार असे बोलले जात आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. ग्राहकांच्या पसंतीसोबत उत्तम दर्जाचे दागिने देऊन नावलौकिक मिळवलेल्या टिळकवाडी येथील भीमा गोल्डचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या पसंतीसोबत ग्राहकांना उत्तम दर्जाचे दागिने देऊन नावलौकिक मिळवलेल्या बेळगाव येथील गोववे सर्कल टिळकवाडी येथील भीमा गोल्डने पहिला वर्धापन दिन साजरा केला. पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीवर दुचाकी वाहनांचे बक्षीस योजना ग्राहकांना देऊ केले आहे. शुक्रवारी भीमा गोल्ड शोरूममध्ये मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव उपायुक्त यांच्या पत्नी ऐश्वर्या नितेश पाटील, बीम्स प्राचार्य यांच्या पत्नी जयश्री पाटील, इव्हेंट मॅनेजर ऐश्वर्या देसाई, पोलीस सुप्रिटेंडेंट यांच्या पत्नी सौम्या गुळेत व केपीटीसीएल कमिशनर यांच्या पत्नी सुनंदा कर्लिंगण्णावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलन करून भीमा गोल्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या वर्धापन दिवशी डायमंड खरेदी केलेल्या एका महिलेने भीमा गोल्ड शोरूममध्ये उत्तम प्रकारचे दागिने व डायमंड मिळतात आणि खरेदीला अनुकूल असे वातावरण मिळाले असे म्हणत भीमा गोल्डचे कौतुक केले. मेरा नाम सपना मनवाड़ी है और मैं यहाँ पे भीमा कलेक्शन पे आई हूँ.
और मैंने एक डायमंड नेकलेस खरीदा है जो बहुत अच्छे प्राइस पे मिला है मुझे, और हर कैरेट पे मुझे 7,000 रुपीज ऑफ भी मिल रहा है और एक्स्ट्रा गिफ्ट्स भी मिल रहे हैं परचेजिंग पे। और बहुत ज्यादा वैरायटी है, आज बहुत ज्यादा अच्छा कलेक्शन है डायमंड गोल्ड सिल्वर में सब, तो आप लोग भी सब आके देख सकते हैं, बहुत अच्छा कलेक्शन है। आपने क्या लिया? मैंने डायमंड नेकलेस लिया है। मैं यहाँ पे ये स्टोर खोल के अभी 1 साल हो गया, तो मैं 1 साल से आ रही हूँ। 1 साल में ये मेरा तीसरा परचेज है। सर्विसिंग बहुत अच्छा है और आते ही सब लोग बहुत अच्छे से अटेंड करते हैं। आपको बहुत सारा वैरायटी का नेकलेस, जो भी ज्वेलरी चाहिए आपको दिखाते हैं। मेरा नाम सपना है। यावेळी साऱ्या पाहुण्यांचे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आले। सूत्रसंचालक विद्या यांनी भीमा गोल्डच्या उत्कृष्ट कामगिरीसोबत विविध दागिने खरेदीवर लकी ड्रॉची माहिती दिली। ಸೊ ಭೀಮಾದವರು ಮೊದಲನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಭೀಮಾ ಜ್ಯುವೆಲರಿ ಸ್ಟೋರ್ನವರು ಬೆಳಗಾವಿ ಕುಂದಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹಾರ್ಟಿಲಿ ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ಸ್ ನಿಮಗೆ। ಆ್ಯಂಡ್ ಈ ಒಂದು ಪ್ರೀತಿನ their way of saying thanks to customers is something different because they have come up with different schemes and also some offers. So I'll let you know about the offers what they have come up with. The very first offer that they have come up with is whoever is purchasing gold, per gram gold ಬೆಲೆ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ up to 500 rupees ಆಫ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ। ಆ್ಯಂಡ್ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯಾರೆಲ್ಲ ಡೈಮಂಡ್ ತಗೋಬೇಕಂತ ಇದ್ದೀರಾ, ವಜ್ರದ ಆಭರಣಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದೀರಾ, ಯು ಗೈಸ್ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಗೆಟ್ 7,000 rupees ಕ್ಯಾಶ್ ಬ್ಯಾಕ್ ಪರ್ ಕ್ಯಾರೆಟ್ ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। ಆ್ಯಂಡ್ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ಗಿಫ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ಸ್ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। ಆ್ಯಂಡ್ ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ದ್ಯಾಟ್ ಯಾರೆಲ್ಲ ಬೆಳ್ಳಿ ಆಭರಣಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದೀರಾ, ಯು ಗೈಸ್ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಗೆಟ್ ಅಪ್ ಟು 5,000 rupees ನಿಮಗೆ ಆಫ್ ಸಿಗುತ್ತೆ ಪರ್ kg ಬೆಳ್ಳಿ ಮೇಲೆ। ಸೊ ಇದಿಷ್ಟರ ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಹೊಸತಿ ಏನಾದರೂ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ, ಈ 14, 15, 16 ಈ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಈ ದಿನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಆಫರ್ಸ್ ಇವೆಲ್ಲ ಆಫರ್ಸ್ಗಳಿರುತ್ತೆ। ಇದರೊಟ್ಟಿಗೆ ಅಪ್ರಿಲಿಯಾ ಬೈಕ್ನ ನಾವು ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ಕೂಪನ್ ಆಗಿ ಯಾರು ವಿನ್ ಆಗ್ತಾರೆ ಆ ವಿನ್ನರ್ಗೆ ನಾವು 1 ದಿನಕ್ಕೆ 2 ಅಪ್ರಿಲಿಯಾ ಸ್ಕೂಟರ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸೊ ಒಟ್ಟಾಗಿ 6 ಅಪ್ರಿಲಿಯಾ ಸ್ಕೂಟರ್ಗಳು ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ವಿನ್ನರ್ಸ್ಗೆ ಹೋಗುತ್ತೆ। ಸೊ ಐ ಕೈಂಡ್ಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್, ಐ ಹೈಲಿ ಸಜೆಸ್ಟ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು whoever is in Belgaum, kindly come here, witness this celebration, be a part of this great occasion. Thank you so much. Your name? Anchor Vidya here. Anchor. यावेळी सेल्स सुपरवायझर कविता, चैत्रा, शीला, सुमा, नंदिनी, सहव्यवस्थापक, मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होता। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा KMM मराठी। दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन। दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज। अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया। पूरे परिवार के कपड़े खरीदो
सब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुती गल्ली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत काही अधिकारी मोबाईलवर टाइमपास करताना दिसून आले। नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या गंभीर बैठकीत काही अधिकारी मात्र मोबाईलवर टाइमपास करताना दिसून आले। ही घटना शुक्रवारी घडली आहे। सर्वसमावेशक बेळगाव विकासाच्या मुद्द्यावर नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी बैठक घेतली, पण काही अधिकारी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर व्यस्त असताना दिसून आले। जणू काही या वंचित विभागावर आमचा काहीही संबंध नसल्याचे ते वागत होते। हे वागणे बरोबर आहे का असा प्रश्न जनतेला पडलाय। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। वैद्यकशास्त्रामध्ये पुरेशी प्रगती झाली आहे। आता कृत्रिम अवयव प्रत्यारोपणही यशस्वी होऊ लागलंय, परंतु अजूनही कृत्रिम रक्त तयार झालेलं नाही। त्यामुळे रक्तदानातूनच ही मागणी पूर्ण होऊ शकते, असे KLEचे डॉक्टर महांतेश रामण्णवर म्हणाले। वैद्यकशास्त्रामध्ये पुरेशी प्रगती झाली आहे। आता कृत्रिम अवयव प्रत्यारोपणही यशस्वी झाले आहे, परंतु कृत्रिम रक्त तयार करण्यात अजूनही यश आलं नाही। त्यामुळे रक्तदानातूनच ही मागणी पूर्ण होऊ शकते, असे KLEचे डॉक्टर महांतेश रामण्णवर म्हणाले। शुक्रवारी बेळगाव येथील नाथपै सर्कल येथे जागतिक रक्तदान शिबिराचा एक भाग म्हणून आयोजित पथनाट्याच्या सादरीकरणानंतर ते बोलत होते। आलाय आता वक्त, आलाय आता वक्त, अरे आमचा ऐका फक्त, अरे आमचा ऐका फक्त, डोनेट करा रक्त, एकाचा जीव वाचू शकतो, अरे एकाचा जीव वाचू शकतो, आलाय आता वक्त, डोनेट करा रक्त, आलाय आता वक्त, डोनेट करा रक्त। अक्का, काका, तात्या, मामा, चला तर या तुमच्या समोर सादर करत आहोत एक नुक्कड नाटक। अरे नगर जनांनू ऐका सांगतो गोष्ट मोलाची जन्माची, वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची, जी जी राजी, वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची, जी जी राजी। तुमचं चालू आहे रक्तदान, रक्तदान कळत नाही तुम्हाला? फोन चालू आहे माझा, शांत बसा थोडा। अंजू काय झालं? अंजू कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा। हॅलो ॲम्ब्युलन्स, पटकन या, नाथपै चौकात मोठा ॲक्सिडेंट झाला। अहो तुम्ही फोटो काय काढताय? कोणीतरी मदत करा। अगं उठ ना, ए बाळा उठ ना काय, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा। बाळा उठ ना काय, काही नाही होणार तुला, उठ, हे बघ मी आहे, हे बघ ॲम्ब्युलन्स आली, काही नाही होणार तुला। 2005ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 20 ವರ್ಷ ಇದು WHO ಇದು ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡದ್ರಿಂದ ಈ ವರ್ಷದ ದೇವೋದ್ದೇಶ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ರಕ್ತದಾನಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು, ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ರಕ್ತದಾನಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ಬ್ಲಡ್ ಡೋನರ್ಸ್। ಇದು ಈ ವರ್ಷದ ಧ್ಯೇಯ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ದ್ವಿತೀಯ ವರ್ಷದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 2021 ಬ್ಯಾಚಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಹಾಸ್ ಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ನೇತೃತ್ವ ಹಾಗೂ NSS ಯೂನಿಟ್ 3 ಮತ್ತು NSS ಯೂನಿಟ್ 35, 36 ಮೂರು ಇದ್ದಾರೆ। ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ಸಾಗರೆ ಅವರು, ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ತೋರಣಗಟ್ಟಿ ಅವರು ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ಕುರಾಡಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ। ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ವಾಹನಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗದಂಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ನಿಂತು ಇದನ್ನು ಆಲಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ। I request all the citizens to watch this street play in seeing that without disturbing the traffic. ಎಲ್ಲ ಮಹಾನ್ रक्तदान करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन। लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले तर एक मानवतावादी समाज पाहायला मिळेल। या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे फायदे, कोण रक्तदान करू शकतो आणि कोण करू शकत नाही याबाबत जनजागृती व्हायला हवी, असे ते म्हणाले। विनोद कोळकार,
KMM मराठी बेळगाव. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मराठी भाषिक तरुणांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांचं ज्ञान घेणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मध्यवर्ती मये समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी युवा मये समितीकडून राबवण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. स्पर्धेच्या युगामध्ये मराठी भाषिक तरुणांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती मये समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. ज्या शाळा मराठी भाषेसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी काम करत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या शाळांना बक्षिसं देण्याचं उपक्रम आपण राबवलेला आहे. त्याचप्रमाणे आज युग आहे, हे स्पर्धेचं युग, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत. याच्यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याचं ज्ञान अगदी लहान वयापासूनच त्यांना देण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं, या संघटनेच्या वतीनं स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात आले. त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होताना मला आनंद झाला. अनेक विविध उपक्रम घेऊन आपली भाषा, लिपी आणि संस्कृती टिकवण्याचा हा जो एक वसा तुम्ही घेतलेला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अगदी कौतुक करतो. अशा प्रकारच्या काही संस्थांमुळे आपल्या या भागातील अर्थात सुद्धा हे बघत असताना आपल्याला माहिती आहे, आपण वृत्तपत्रात वाचलेलं पण आहे की या भागामध्ये काही दुकानावरचे फलक बदल करण्यासाठी करत असताना त्यांना जशात तसं उत्तर देण्याचं काम सुद्धा युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे, त्यामधूनच आमची भावी पिढी ही मातृभाषेतून शिकून निश्चितपणे काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी करेल, याबद्दल मला विश्वास वाटतो. आज हे करत असताना आणखी एक गोष्ट आम्हाला लक्षात आली. माझे मित्र इथं फोटोग्राफर जे आपले आहेत अमृत गिरजे, त्यांनी माझ्या नजरेला ती गोष्ट आणून दिली की मराठी पाठ्यपुस्तक जे आहे त्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये असंख्य चुका या पाठ्यपुस्तक मंडळ करत असतात. आणि तसं पाहायला गेलं तर आमचं पालक म्हणून त्याच्याकडे लक्ष, शाळेत माझा विद्यार्थी असेल तरच आम्ही ते बघणार पुस्तक कधी तर चुकून, नाहीतर आम्हाला बघायची सोय नाही. अशा वेळी हे पाठ्यपुस्तक शुद्ध कशा प्रकारे होईल हे पाहण्याची जबाबदारी, कारण अशी जर पुस्तकं जर आम्ही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिली तर त्या विद्यार्थ्यावर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणं अत्यंत आवश्यक. आणि म्हणून पाठ्यपुस्तकं सुद्धा चांगल्या प्रकारे ती मुद्रित करून चांगल्या आणि शुद्ध पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातात दिली पाहिजेत, यासाठी सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. हे आत्ताच आमच्या नजरेला आले. त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्वी पाहतो. मला आठवतं की बरोबर राजाध्यक्ष नावाचे परिवारामध्ये एक वार्ता होते, त्या आमची जी मराठी विगोसाठी युवा समितीतर्फे बालबोधिनी अंकल्पी प्रकाशन व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी युवा समितीकडून राबवलेले उपक्रम गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे आहे. आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते ज्ञान अधिक काळ टिकणारे असते. मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. याबरोबरच इतर भाषांचेही ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रशांत इनामदार, अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. एवढंच की आपण सर्वांनी हा एक पाणा बाळगला पाहिजे. आपण मराठी शिकवूया, सगळ्यांना मराठी बोलण्याचा आग्रह करूया आणि मराठीला आपण काय समृद्ध करता येईल ते करूया. ज्ञानदेवांनी, तुकारामांनी किंवा छत्रपतींच्या तलवारीवर
आपली मराठी देशभर पोचलेली आहे. नामदेवांच्या अभंगाने पंजाबपर्यंत पोचलेली आहे. कुसुमाग्रज किंवा राम गणेश गडकरींच्या साहित्यावर देशभर आपल्या मराठीचं नाव झालेलं आहे. पण आपण आपल्या परीने आपल्याला जे काय करता येतं ते करूया आणि अभिमान बघूया की मराठी जरी असेल नसे आज राजभाषा तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जे काय करता येईल ते करूया आणि या मराठीला जास्तीत जास्त समृद्ध संपन्न कसं करता येईल ते करूया. एकच थोडक्यात सांगतो, हीच मराठी हिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी, तिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्यात. शाळा शिकवण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते आम्ही आजपर्यंत करत आलो आणि यापुढे करत आलो. अशा सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये युनिव्हर्सिटीचं काम जे केलं होतं तशाच पद्धतीने यावर्षी सुद्धा आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्या चुका दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना चुका करून केलेली त्याचा अर्थ मिळेल ही आम्ही आशा करतोय. खरं तर मातृभाषेतून शिक्षण घेणं काम महत्त्वाचं आहे ते आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत आणि कुठंतरी याचा बदल आम्हाला दिसतोय. शाळेतील पटसंख्या असू देत किंवा समाजामध्ये झालेली जागृती असू दे मातृभाषेतून शिक्षण घेण्याबद्दल ही युवा समितीने जेव्हापासून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे तेव्हापासून आम्हाला फरक कुठेतरी दिसून येत आहे आणि आज लोक अधिक जागृत होऊन आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. बालकृती अंकलिपी ही छापण्याचा मागचा उद्देश ज्या वेळेला आम्ही आमचा उपक्रम शाळेतून राबवत असतो त्यावेळेला उत्सुकतेनं ते विद्यार्थी आमचे वाटत असतात आणि ही अंकलिपी म्हणजे आपल्या व्यवहाराची भर पडते. ज्या व्यवहार शिक्षण आम्ही घेत असतो त्या शिक्षणाची पहिली प्रत जी हातात येते ती अंकलिपी आहे. त्याच्यातूनच आपल्याला भविष्यात जे मुळाक्षर आहेत जे अंक आहेत त्याच्यातूनच आपल्याला समजत जातात आणि पुढे आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असतो आणि म्हणून ही प्रत महाराष्ट्रीय युवा समितीच्या नावानं का करावी असे आमचे अनेक वर्ष मागील वर्ष प्रयत्न चालू होते पण ते यावर्षी हा प्रयत्न सध्या झालेला आहे. ही प्रत तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात कायमशीर होणार आहे आणि त्याला कुठेतरी जाण व्हावी की अशी एखादी संघटना जी मराठीसाठी काम करत असते त्या संघटनेने येऊन त्याला प्रत मिळवून आमच्या आयुष्यात त्यांनी हा जगाची ग्रोथ त्यांनी पेटवलेली होती हा त्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम व्हावी या मागचा उद्देश हाच होता आणि आम्हाला या कार्यामध्ये अनेकांनी सहकार्य केलेले आहे. असू दे किंवा अनेक आमचे व्यक्तिगत असू देत या सगळ्या सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव, 7 वर्षे उलटूनही भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण. खासदार जगदीश शेट्टर यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी. जयेश पुजारीने दिल्या पाक समर्थक घोषणा, सखोल चौकशी करूनही नाही दिले सहकार्य, पोलिसांनी दिली माहिती. मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी युवा मये समितीचे उपक्रम स्तुत्य, स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेणे आवश्यक, मध्यवर्ती मये समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांचे प्रतिपादन.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.